सगळंच इंटरनल आहे आणि हे स्वतःच्या आत गेल्यावर समजायला लागतं. आणि तेच आपण करत नाही. आपण एक्सटर्नल वर्ल्डला खूप अटॅच्ड आहोत. बाहेरच्या जगाशी खूप जोडले गेलेलो आहोत. फ्रंट माइंडला आपण म्हणजे पुढच्या बाजूला आपण बोलताना एक बोलत असतो, बॅक ऑफ द माइंड काहीतरी वेगळं बोलत असतो. ही दोन्ही मनं एका वेळी एक गोष्ट बोलायला लागली तर ते तुमचं खरं व्हायला लागतं. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले म्हणजे सट्टा बाजारच येतो किंवा बिझनेस केला म्हणजे पैसे नक्की बुडणार. हो, समजा मी ठरवलं की माझ्याबरोबर पार्टनर घ्यायचा आहे. तर मी समजा घरी बोलले, तर माझ्या घरच्यांचं म्हणणं सांभाळून हा, फसवणारे असतात लोक. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच कंडिशन क्रिएट केली की नाही. सो म्हणजे ती 10-11 वर्ष युनिव्हर्सनी सुद्धा घेतली तो जो रस्ता आहे तो एक ओपन करण्यासाठी आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज देण्यासाठी. म्हणजे विचारांमध्ये कमकुवतता येते आपल्या, की असं झालं, मग असं व्हायला नको होतं, माझे पैसे सगळे गेले, त्यापेक्षा मला डबल मिळणार आहेत, ही फिलिंग कधीही चांगली आहे ना. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पीकर्सनी, नेव्हिल गॉडर्ड आहे किंवा अनेक लोकांनी असं म्हणलंय की तुमचं FTBA बरोबर झालं की तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटीज येत राहतील आणि त्या अपॉर्च्युनिटीज येत राहिल्या की ते तुम्ही पुढे जाऊ शकाल. हे आता तू प्रूव्ह केलंस. सगळ्यात पहिलं तर हे आहेच की आतला आवाजच ओळखणं गरजेचं आहे, कारण सगळं आतूनच आहे, इंटरनल आहे. जेवढं तुम्ही आत जाल स्वतःच्या तेवढं सक्सेस जास्त आहे. आणि आता ती फ्रिक्वेन्सी अशी आहे की केला विचार की झाल्या गोष्टी. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत वेल्थ कोच माधुरी बोंद्रे. माधुरी बोंद्रे या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या एक्सपर्ट आहेत. त्यांच्याबरोबर जो आम्ही मागचा एपिसोड केला होता त्या एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला अनेक स्ट्रॅटेजीज सांगितल्या होत्या आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती पूर्णत्वाला नेण्याकरता. त्या एपिसोडला तुम्ही सगळ्यांनी खूप खूप प्रतिसाद दिलात, म्हणून आज आम्ही पुन्हा एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनलाच थोडंसं डीपली जाणण्यासाठी हा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. माधुरी, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू सो मच. मागचा जो एपिसोड आपला झाला त्या एपिसोडमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल खूप डीपली डिस्कस केलं होतं. त्याची फिलॉसॉफी बघितली होती, त्याची थिअरी बघितली होती, 4-5 टेक्निक्स देखील बघितल्या होत्या. पण तरीसुद्धा आज इनोटॉक्सवर जे पहिल्यांदा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल ऐकण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तू लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं काय, हे काय सांगशील? जे तुम्ही आहात ते तुमच्या आयुष्यात होणार आहे. जे तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा सुद्धा जे तुम्ही आहात ते तुमच्या आयुष्यात होतं. म्हणजेच तुम्ही जो विचार करता तो तुमच्या आयुष्यात खरा होतो. हा सोप्या शब्दांमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची व्याख्या ही आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विशफुल थिंकिंग का? म्हणजे खूप जण जे पहिल्यांदा बघतायत ते म्हणतात हे काय, हे विशफुल थिंकिंगच असावं. मग ह्याच्या मागे काही सायन्स आहे का? हो, ह्याच्या मागे सायन्स आहे. विशफुल थिंकिंग तर नक्की नाही. फक्त योग्य पद्धतीने विचार केल्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते मिळवता येतं. ह्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणू शकतो. कारण आपण असे असंख्य म्हणजे जनरली आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतच असतं. आपण त्याच्याबद्दल अवेअर असतो, काही जणांना कळत असतं, काही जणांना कळत नसतं, पण चालू असतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं. कारण युनिव्हर्स आहे, हा सगळं काही एनर्जी आहे. सो एनर्जी बदलत राहते आणि तशा गोष्टी आपल्याला मिळत राहतात. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या विषयामध्ये आपण म्हटलं तर सगळ्या गोष्टी मनापासून सुरुवात होतात आणि मनापाशी संपतात. म्हणजे सगळंच इंटरनल आहे आणि हे स्वतःच्या आत गेल्यावर समजायला लागतं. आणि तेच आपण करत नाही. आपण एक्सटर्नल वर्ल्डला खूप अटॅच्ड आहोत, बाहेरच्या जगाशी खूप जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे काय होतं की बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांकडनं होतात. मग ते प्रत्येकच गोष्टीमध्ये आहे. लिव्हिंग म्हणजे जगताना अगदी स्टेटस पासून सगळ्या गोष्टी हे बाहेर दाखवण्यासाठी जास्त असतं. इनर सॅटिस्फॅक्शन जेव्हा मिळायला लागतं
तेव्हा गोष्टी खऱ्या खूप छान वर्कआउट व्हायला लागतात आपल्या ह्याच्यात. म्हणजेच मी जसं म्हणतेय, की मी पण आय-टीमध्ये होते. पण ते काही काम खूप भारी मजा येते असं काही नव्हतं माझं. म्हणजे मला वाटतच नव्हतं ते. चालू आहे आपलं. काहीतरी पैसे मिळवायला हे पाहिजे, शिकली आहे चांगली, तर जॉब करावा एवढंच. पण जसं मी कोचिंग स्टार्ट केलं, तर इमेन्स हॅपीनेस काय असतो, आनंद काय असतो हे कळायला लागलं. कुठच्याही क्षणी, कुठेही जाऊन मी कितीही बोलू शकते. जिथे मला काही विचार करावा लागत नाही. फक्त माझा एक्सपिरियन्स बोलतो. कारण मी खूप मनापासून केलंय, जे जेव्हापासून करायला लागली ते. सो आता आपणच बोलताना मला इतक्या गोष्टी आठवल्या, अरे मी हे पण केलंय आणि मग ते कसं कनेक्ट होत गेलं, हे मला म्हणायचंय. की सगळीकडे पॉडकास्ट होतातच वेगवेगळ्या ठिकाणी. पण आज बोलताना मला अजून असं जाणवलं, की मी खूप डीप काय-काय केल्यात गोष्टी आणि त्याही बोलण्यासारख्या आहेत. छोटी-छोटी टेक्निक मी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेली आहेत. आणि ती एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. का वापरायचे? तर विचार आपले खरे होतात. ह्याच्यावर ठाम विश्वास असल्यामुळे हे काम करत नाही तर मी दुसरं वापरून बघते. अशा प्रकारे मला सगळ्यांनीच काम केलंय माझ्यासाठी आणि आता ती फ्रिक्वेन्सी अशी आहे, की केला विचार की झाल्या गोष्टी. ह्या लेव्हलला येऊन थांबलंय ते सगळं. म्हणजे आपल्या विचारांची क्वालिटी, आपल्याला खरंच काय हवं आहे आणि त्याच्यावरती एक दृढ विश्वास, याच्याने आपल्या मनात जे आहे, जे आपल्याला पाहिजे आहे, ते मिळू शकतं. तू आता म्हणालीस ना, की तू कोचिंग करतेस आणि अनेक लोकांचं आयुष्य तू बदललेलं आहेस तुझ्या कोचिंग प्रोग्राम्समधनं. अशा 2-3 धमाल गोष्टी सांग ना, की ज्या कोचिंगमधनं, ज्या तुझ्या मेंबर्स कम्युनिटीमध्ये जे मेंबर्स आहेत, त्या मेंबर्स कम्युनिटीनी तुझ्या टेक्निक्स वापरून, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स वापरून त्यांचं आयुष्य अक्षरशः म्हणजे म्हणायला झालं तर क्षणार्धात बदललंय. अशा एक 2-3 एक्झाम्पल्स सांग ना. येस, 2-3 रिझल्ट सांगते. ॲज अ मनी माइंडसेट कोच और वेल्थ कोच असं म्हणलं तर त्याच्याच बद्दलचे रिझल्ट सांगायला मज्जा येणार आहे. येते म्हणजे मला. बाकी सगळ्या सुद्धा होतातच. अगदी हेल्थमध्ये सुद्धा खूप छान आहेत. पण आत्ता मी 3 ते सांगते पैशाच्या बाबतीतले. तर एक जण आहे जी खूप दिवसापासनं सतत रिझल्ट पाठवत असते. सतत. सो तिने पहिल्या दिवसापासून पैसे मॅनिफेस्ट केलेत. लाइक तिने त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ जस्ट इमॅजिन केला होता वडिलांच्या तिच्या. सो तिला तो 1 करोडपर्यंत जायला हवा असं वाटत होतं आणि ती रोज ते आकडे पाहायची. आणि लिटरली जितके दिवस तिने पाहिलं आणि त्यानंतर तिने ॲक्चुअल जाऊन बघितला, तो 1 करोडपर्यंत पोहोचला होता. सो अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन या 2 गोष्टी तिने कन्सिस्टंटली केल्या आणि अफर्मेशन्स लिहिली. हा एक मोठा हे होता. कारण खूप वर्ष तिचे पैसे वाढलेले नव्हते आणि इट वेंट अप टू 1 करोड. सो त्यामुळे तिला म्हणजे तिने त्याचा रिझल्ट शेअर केला होता. सो हा एक झाला रिझल्ट. हा मला मोठा एकदम हे वाटला, की नुसतं लिहून ठेवलंय आणि व्हिज्युअलाइज केलंय बास. फीलिंग्स, थॉट, बिलीफ सगळं त्याच्यामध्ये येतच. कारण आपण लिहितो ना मनापासून. तिचेच 3-4 रिझल्ट्स असेच मोठे-मोठे आहेत अजूनही, की पैसे सहज मिळत गेलेत. तिने बिझनेस स्टार्ट केला. तो बिझनेस कन्सिस्टंटली सुरू झाला. मी दिवसाला एवढे रुपये कमवते हे तिचं सुरू झालं. सो अशा पद्धतीचे तिचे रिझल्ट. अजून एक आहेत त्या ॲडव्हान्समध्ये पण आहेत. तर त्यांनी तर बेसिकमध्ये 4.5 लाख रुपये 10 दिवसात मिळवले होते. त्यानंतर बिल्डरनी 10 वर्षांनी पैसे दिले होते. विच वॉज इम्पॉसिबल टू गिव्ह. आणि त्यानंतर एव्हरी अल्टरनेट डे त्यांना काही ना काही गिफ्ट मिळतं नाही तर पैसे मिळतात. आजचाच रिझल्ट आहे 25,000 मिळाले गिफ्ट ॲज अ गिफ्ट. सो असं रोज उठून कोण गिफ्ट देतं पण त्यांना मिळतायत ना हे म्हणते मी. सो इट्स अ पॉवर ऑफ थॉट. मी मनात विचार केलाय मला गिफ्ट्स हवी आहेत. यू गेट दॅट. असं त्यांचं आहे. तर त्यात एव्हरी अल्टरनेट दिवस कुठून पैसे आले, कुठून काय झालं, दिवस कसा छान गेला, दिवसातनं ह्या गोष्टी कशा छान झाल्या, असे रिझल्ट शेअर करत असतात. दिस इज कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजे मी जे जसं सांगते तसं फॉलो केलं, की इमिजिएट राईज होतो सगळ्यांचा. असं बघितले. अजून एक आहेत 68 वर्षाचे काका आहेत असे. त्यांना पैसा व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आयुष्यामध्ये. पण आता हे करताना काय झालं, त्यांना एक 45 पावत्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट करून एफ-डी असेल किंवा आर-डी असेल व्हॉटएव्हर इट इज त्यांनी काहीतरी करून ठेवलेल्या होत्या त्या एकदम मिळाल्या. जे ते विसरून गेले होते और मिळत नव्हत्या.
म्हणजे ते विसरले होते की हे इन्व्हेस्ट हां, आहेत. तर त्या सगळ्या मिळाल्यात त्यांना एवढ्या 10 दिवसाच्या सेशनमध्ये. आणि ही इज लाइक मॉनिटरी मी ऑलरेडी चांगला आहे, अजून छान झालं माझं. म्हणजे इट्स ट्रिमेंडस रिझल्ट म्हणाले. 45 पावते ही छोटी गोष्ट नाही आणि तेही छोट्या-छोट्या रकमा नव्हेत असं. सो अशा प्रकारे वेगवेगळे भरपूर रिझल्ट्स आहेत. आत्ता असे मी पैशाचे असे गंमत देणारे असे मला वाटले हे रिझल्ट, म्हणून मी जस्ट शेअर केले. पण आता या तिन्ही एक्झाम्पल्समध्ये बघितलं तर या कोणी ॲफर्मेशन्स वापरलं असेल किंवा कोणी व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निक्स वापरल्या असतील आणि याबद्दल आपण पहिल्या एपिसोडमध्ये खूप सविस्तर बोललेलो आहोत. पण असं कुठे आहे का की म्हणजे ह्या लोकांनी आपल्या मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये त्यांचा माइंडसेट खूप बदलला? म्हणजे एखादी निगेटिव्ह व्यक्ती समजा असेल की कायम नकारात्मक विचार करणारी व्यक्ती जेव्हा मॅनिफेस्ट करते आणि एक सकारात्मक किंवा एक न्यूट्रल पठडीचं मन असलेली व्यक्ती जेव्हा मॅनिफेस्टेशन करायचा प्रयत्न करते, या दोघांमध्ये फरक असतो का? या दोघांच्या मॅनिफेस्टेशनमध्ये फरक असतो का? असंही काही असं नाही म्हणता येत. म्हणजे फक्त सकारात्मक विचार करणं हे म्हणजे मॅनिफेस्टेशन असा त्याचा अर्थ नाहीये. जे पाहिजे आहे त्या दृष्टीने अविरत प्रयत्न करत राहणं. जे अडथळे येतील त्याला पार करत जाणं सतत आणि मला ते पाहिजे यावर ठाम राहणं. ती गोष्ट असेल तर मॅनिफेस्टेशन होतं प्रत्येकाचंच असं आहे. सो निगेटिव्ह असलेले पॉझिटिव्ह होऊन मॅनिफेस्ट करतात. म्हणजे काय तर बॅक ऑफ द माइंड आणि फ्रंट ऑफ द माइंड हे 2 गोष्टी आहेत. फ्रंट माइंडला आपण म्हणजे पुढच्या बाजूला आपण बोलताना एक बोलत असतो. बॅक ऑफ द माइंड काहीतरी वेगळं बोलत असतो. ही दोन्ही मनं एका वेळी एक गोष्ट बोलायला लागली तर ते तुमचं खरं व्हायला लागतं. म्हणजे मॅनिफेस्ट व्हायला लागतं. तुम्ही जसा विचार कराल तशा गोष्टी घडायला लागतात. आणि जर तुम्ही त्या पद्धतीने ते नाही केलं तर नाही होत. म्हणजे सिंपल आहे असंच. मॅनिफेस्टेशन हा विषय असाच आहे की मनामध्ये डीप थॉट्स यायला पाहिजेत त्याबद्दलचे. फीलिंग्ज यायला पाहिजेत. मी विचार केलाय, मला हे झालंय. ह्या पद्धतीने म्हणजे माझं झालंय ऑलरेडी. ह्या पद्धतीने जो आपला एक्साइटमेंट, आनंद हे आलं की मॅनिफेस्टेशन होऊन जातं. सो पॉझिटिव्ह काय आणि निगेटिव्ह काय? अल्टिमेटली यू शुड बी क्लिअर. तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे. क्लिअर अबाउट काय पाहिजे ह्यासाठी. अबाउट काय पाहिजे. बरोबर. आणि तू खूप हा छान मुद्दा सांगितलास कारण की हॉलिवूडमध्ये एक ॲक्टर आहे जिम कॅरी. त्या जिम कॅरीची गोष्ट तर माहितीच असेल. त्यांनी काय केलं होतं की त्यांनी पे जिम कॅरी अ सम ऑफ $10 मिलियन का अशी काहीतरी त्यांनी फिगर लिहून ठेवली होती आणि तो चेक त्याच्या खिशात घेऊन तो बाळगायचा. आणि जेव्हा कुठली तरी एक त्याचा चित्रपटचा जेव्हा त्यांनी साईन केला आणि त्याला अमाऊंट मिळणार होती, तर ती एक्झॅक्ट अमाऊंट त्या प्रोड्युसरनी त्याला चेकवरती लिहून दिली होती. आता खूप लोकांना ना मॅनिफेस्ट करताना किंवा पैसे खास करून मॅनिफेस्ट करताना एक डोक्यामध्ये असतं की अरे आपल्याला करोडपती बनायचं आहे. बरोबर? आणि करोडपती म्हटल्यावर किती करोड? तर असं आपण म्हणूयात 10 करोड. मला 10 करोड एखाद्याला कमवायचे आहेत. पण ते 10 करोड कमवायचे आहेत, हे तिथे मॅनिफेस्टेशन काम करतंय का हे बघण्यासाठी म्हणजे त्याची मॅनिफेस्टेशनची किंवा त्या थॉट्सची किंवा त्या प्रोसेसची परीक्षा घेण्यासाठी म्हणलेला थॉट की 10 करोड मला पाहिजेत आणि खरंच तो फिलिंग्सनी मनामध्ये रुजवून त्या थॉटला म्हणणं की अरे मला 10 करोड पाहिजेत. ह्याच्यामध्ये फरक असेलच ना. मग असं कुठलं टेक्निक आहे का की जिथे फीलिंग्स किंवा आपली जी बिलीफ सिस्टीम असते ती चेंज केल्यानंतर मॅनिफेस्टेशनचे रिझल्ट्स खरंच पटापट मिळतात? तर ह्याबद्दल सांगू शकशील का? बिलीफ सिस्टीमच मेन आहे आपल्या आयुष्यामध्ये. जसे विश्वास तसे रिझल्ट्स. ती सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम आहे. सो फिलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ॲक्शन असं आपण त्याला म्हणतो. भावना, विचार, विश्वास, कृती असं. विचार, विश्वास आणि कृती. सो भावना, मला 10 करोड रुपये हवे आहेत. ही असली पाहिजे. जनरल लोकांचं काय होतं, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी खूप लॉसमध्ये आहे मॅडम, माझ्याकडे आता म्हणजे कशासाठीच पैसे नाही आहेत, मी खूप लोन काढले, हे बोलत येतात लोकं. आता तुम्ही हे कंटिन्युअसली बोलताय म्हणजे युनिव्हर्सला तुम्ही मला नको ही कमांड देता. म्हणजे हे अशा पद्धतीने घेतलं जातं जे तुम्ही विचार करताय. माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडे नाही आहेत. हे जितकं जास्त म्हणू तेवढं ते तुमच्याकडे नाही आहेत, नाही आहेत, नाही आहेत असंच होणार.
अशा पद्धतीने ते वर्कआउट होतं. सो जेव्हा तुम्ही माझ्याकडे 10 करोड रुपये येतायत असं म्हणताय, तेव्हा जे आहेत ती ॲक्सेप्टन्स पण असली पाहिजे त्याच्यामध्ये. सो फीलिंग हे म्हटलं ना, तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत आणि मी नाहीये, नाहीये म्हणत राहिलं. या फीलिंगने पैसे मिळणारच नाहीयेत. माझ्याकडे पैसे आहेत. आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. मी खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल. माझ्याकडे येतायत. मला नवीन-नवीन सोर्सेस मिळतायत. मी खूप एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी. या फीलिंग तुम्हाला रोजच्या रोज बोलायला हव्यात. आता मी जे म्हटलं या 4-5 फीलिंग सांगितल्या. तुम्ही तुम्हाला वाटतात त्या 5 फीलिंग्स घ्यायच्या आणि मोठ्याने बोलायच्या. 5 मिनिटात डिफरन्स दिसतो. फॉर एक्झाम्पल पैसे नाहीयेत. ह्या फीलिंगने पैसे मिळणार नाहीत. सो फीलिंग्स काय बदलायला हव्यात? तर माझ्याकडे पैसे आहेत. ते सहजपणे येतात. ते मी विचार केला तरी येतात. मी झोपलेली असताना पण येतात. मी कधी पण म्हणजे मला जेव्हा पाहिजे तेव्हा येतात आणि सतत खेळत असतात माझ्याकडे. म्हणजे जास्त आहेत पैसे. ही 4 वाक्य मी जी म्हटली, ही काय पॉझिटिव्ह हां, जी बिलीफ रिलेटेड आहेत. तर ही मी सतत बोलत राहिले. तर आधी ते रोबोटिक होणार. पण रोज हे म्हटल्याने लिटरली 4 दिवसात म्हणजे 7 दिवसात तुम्हाला पैसे मिळायलाच लागतात. दॅट्स म्हणजे हे मी केलेलंच आहे. माझेच वाढलेले आहेत. पण हे रोज तुम्ही कितीदा म्हणताय? हे महत्वाचं आहे. ते म्हणायचं तितक्यांदा, की 5-5 वेळा म्हटलं समजा, की पॉझिटिव्ह फीलिंग्स त्याच्याबद्दलच्या, की मला इतके-इतके पैसे मिळत आहेत. मी खूप आनंदी आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात मला जसे पाहिजेत तसे बदल घडत आहेत. एवढी वाक्य. हे तुम्ही कंटिन्युअसली म्हणत राहिलात, तर तुमच्या फीलिंग्स बदलतात. हळू-हळू बदलतात. विचार म्हटलं तर येस मी ते करू शकते. माझ्याबरोबर देव आहे. हा विचार झाला. विश्वास म्हटलं तर हे माझ्या बाबतीत घडणं शक्यच आहे. कारण मी त्या दृष्टीने काम करतीये. हा विश्वास झाला. आणि कृती म्हणजे पैशासाठी जे काही करावं लागतं काम. मग काम म्हणायला झालं तर ऑफिसमध्ये जॉबचा विषय झाला तर नवीन कपडे खरेदी करणे ही ॲक्शन आहे. बेसिक ॲक्शन. जर तुम्हाला जॉब हवा आहे नवीन त्यासाठी ॲक्शन काय आहे तर रुटीनने काम करणं रोजचं. म्हणजे सकाळी लवकर उठले, मेडिटेशन केलं, देवाची पूजा केली आणि मग सकाळचा व्यायाम केला आणि देन दिवस चालू केला. मग दिवसभर काम केलं, अभ्यास केला, काहीतरी नवीन शिकले आणि संध्याकाळ झाली. हे रुटीन स्टार्ट करणं ह्याला कृती म्हणतात. सो ह्या 4 गोष्टी अशा अलाइन्ड केल्या आपण तर तुम्हाला जे पाहिजे, ज्या गोष्टीसाठी पाहिजे त्या गोष्टीसाठी मिळून जातं. मग ते हेल्थ असू दे, मग रिलेशन असू दे, मग करिअर असू दे, पैसा असू दे. आपण पैशाचं एक्झाम्पल घेऊन आता सांगितलं. सो याचाच वापर करिअरसाठी कसा करता येईल? म्हणजे एखादा आपण आजकाल बघतो की अनेक लोकांना जॉब हवा असतो, बेरोजगारी वाढत असते किंवा जॉब स्विच करायचा असतो आणि मग मनामध्ये एखादा नकारात्मक विचार येऊ शकतो की जॉब कुठे लवकर मिळतो का? फॉर एक्झाम्पल जॉबसाठी तयारी करायलाच ते 6-6 महिने घालवतात आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी जॉब मिळतो. पण त्यांना जॉब एकच हवा असतो. पण मग ह्या केसमध्ये करिअर्ससाठी ती बिलीफ सिस्टीम कशी चेंज करता येईल जेणेकरून ह्या टेक्निक्सनी? सगळ्यात पहिला माइंडसेट आहे. म्हणजे तुम्ही जितका वेळ स्वतःला द्याल तेवढा वेळ युनिव्हर्स घेणार. मला आज पाहिजे म्हटलं तर तुम्हाला 10 दिवसांनी काहीतरी ऑप्शन मिळेल. पण तुम्ही 6 महिन्यांनी पाहिजे म्हटलं की ते त्याच्या पुढे जातं. सो माइंडसेट हा आपल्या हातात आहे. मला केव्हा काय हवं आहे. थोडीशी टाईमलाईन द्यायची त्याला. त्याच वेळी पूर्ण झाली पाहिजे असं म्हणत नाही मी. पण ती टाईमलाईन दिली ना की असं होतं की आपण त्याच्या दृष्टीने प्रयत्न जास्त फास्ट करायला लागतो. आपण स्वतःला जेवढे ढील देऊ म्हणजे आत्ता एकांचा फोन आला होता नगरहून, अहिल्यानगर, आता अहमदनगरचा अहिल्यानगर. सो ते ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये आहेत आणि इज लाईक त्यांना सगळ्या गोष्टी कळल्यात माझ्या फक्त पॉडकास्ट ऐकून. त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला सांगितलं जनरल माइंडसेट कसा क्रिएट करायचा हे सांगते हां. म्हणजे असं करा असं म्हणत नाही. एक मॅडम आहेत त्यांनी सांगितलंय की तू बिझनेस करायला लागल्यावर तू खूप मोठा वर जाणार आहे तुझा बिझनेस. असा माइंडसेट करून दिलाय त्यांनी. त्यांना इतकं कळलंय की मी काय शिकवतेय हे त्यांना न शिकवताच पॉडकास्टमधनं कळलंय. त्यांनी एवढी गोष्ट त्यांच्या मुलाला सांगितली. म्हणजे काय, तुझं चांगलंच होणार आहे, तू फक्त करायला लाग. हे जेव्हा डोक्यात देतो तेव्हा आपण त्याच दृष्टीने विचार करायला लागतो. हो माझं चांगलं होणार आहे मला सांगितलंय म्हणजे मला करायला हवंय.
मग नसेल होत तरी तो प्रयत्न करेल ना काहीतरी करायचा, म्हणजे मला काहीतरी करायला हवंय, म्हणजे त्याचं सगळं रेडी आहे सेटअप ज्वेलरी बिझनेसचा. शॉपमध्ये जाऊन बसायचंय फक्त. आणि तो मे बी टीनेज असेल किंवा 22 ते 25 असेल, असं काही असेल एज. पण असा माइंडसेट क्रिएट करून दिल्यामुळे त्याला मोटिवेशन झालं की हो माझं सगळं चांगलंच होणार आहे, मग मी करणार आहे. सो ह्याचा उपयोग कसा करायचा हा त्यांनी खूप छान सांगितला. फिलिंग्स त्यांनी तयारच करून दिली की तुझं होणारच आहे. विचारही तसाच दिला आणि ऍक्शन त्याला घेण्यास त्या भाग पाडतात. म्हणजे आता तू ऍक्शन घे म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर होतील असं. सो फिलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ऍक्शन. बिलीफ सिस्टीम सुद्धा एक महत्वाची, सगळ्यात महत्वाची रादर बिलीफ सिस्टीमच आहे. माझा आपल्याला असं वाटतं ना की मी हे करू शकत नाही, ते सगळे आपले बिलीफ आहेत. आणि जे आपण करू शकतो, आता ह्याचमुळे तर सगळं जग घडतंय ना. म्हणजे लहानपणापासनं आई वडील 3 वर्षापर्यंत मुलं आई वडिलांचं डोळे झाकून ऐकतात. 3 वर्षानंतर असं होतं की हे तू करू नको, हे आई वडील सांगतात. हे तू करू नको म्हणल्यावर त्यांना एक ब्लॉक आला. असं सांगितलंय की हे करायचं नाही. बिलीफ निर्माण झाला, विश्वास निर्माण झाला की असं केल्यावर आई ओरडणार आहे, मग मी हे करायचं नाही. म्हणजे उलट टांगून मुलं खेळत असतात, तुला लागेल. म्हणायचे की तू स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले म्हणजे सट्टा बाजारच येतो, किंवा बिझनेस केला म्हणजे पैसे नक्की बुडणार. तो बिलीफ सिस्टीमच आहे ना. मग ही तयारच केलेली बिलीफ सिस्टीम आहे ना. एव्हरीथिंग इज, सगळ्या गोष्टी माणूसच तयार करतोय. पूर्वजांनी परंपरा आहेत, बाकी काही नाही. परंपरा म्हणजे काय, एकाने कोणीतरी ठरवलंय आणि ती पुढे फॉलो केलंय. मग ते का नाही बदलता येत? येतच की बदलता. काळानुरूप बदललं पाहिजेच. आणि ते सो सगळ्या गोष्टी जगातल्या बिलीफच आहेत. तुम्हाला जर बदलायच्या तुम्ही बदलू शकता आणि त्याचा ट्रेंड होऊ शकतो. आणि हे हत्ती होतं पण. बिलीफ सिस्टीम बदलणं गरजेचं आहे की जिथे आपण म्हणतोय की तू बिझनेस केलास तर तू बुडशील, त्याऐवजी अरे तू बिझनेस, जसं तू मगाशी एक्झाम्पल दिलंस की तू बिझनेस केलास तर तू खरंच पुढे चांगलंच होणार आहे, तू सुरुवात तर कर. एक्झॅक्टली, हा बिलीफ झाला. सो ऑल इन ऑल, आता मी गोल्स तयार करायला जे घेते ना, म्हणजे 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी लोकांना सांगते की तुमचे गोल तयार करा, ते पूर्ण होणार आहेत. सो सगळ्यात पहिले मी बिलीफ सिस्टीमच त्यांची चेक करते. त्यांना काय वाटतंय, त्यांनी ते 5 गोल क्रिएट केले आणि त्याच्यामध्ये त्यांना काय डिफिकल्ट आहे, वाटतंय की हे का होणार नाहीत, असं प्रत्येकाचंच असतं. मग ते लिहून काढून ते बदलायचे. 10 मिनिटात बिलीफ सिस्टीम चेंज होते लिटरली, NLPच्या, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या ह्यानी. आणि त्यापुढे तुम्ही ऍक्शन घ्यायला लागता. हे माझ्या बाबतीतही झालंय की मी या बिलीफमध्ये मी 1 लाख रुपये सुद्धा कमवू शकत नाही, किंवा काय करायचे पैसे ह्याच्यामध्ये होते मी. काय आहे ना सगळं असं एक तो हे होत. पण सॉरी बरं का, अंथरूण पाहून पाय पसरा. हो, हे तर बोललं जातं अजूनही की नको, असं नको करू, असं आई सांगत असतात. किंवा मलाही अजून ह्याच्यामध्ये सांगितलं तर नाही असं नाही करायचं, म्हणजे अशा पद्धतीमध्ये सांगितलं जातं. पण माझं म्हणणं ह्याच्यामध्ये असं आहे की हा लिमिट तुम्हीच घालताय ना. म्हणजे मी जनरल समजा मी ठरवलं की माझ्याबरोबर पार्टनर घ्यायचा आहे, तर मी समजा घरी बोलले, तर माझ्या घरच्यांचं म्हणणं सांभाळून, फसवणारे असतात लोक. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच कंडिशन क्रिएट केली की नाही. माझं इथे म्हणणं हे आहे, माझ्या नशिबाचं कोणीच घेऊन जाऊ शकत नाही, मग तोही नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्या नशिबाचं तो घेऊन जाऊ शकतो, माझ्या नशिबाचं मी घेऊन जाऊ शकते, कोणीही पार्टनर असू दे. सो माझा माइंडसेट हा आहे, मला मिळायचं ते कुठेच जाणार नाहीये आणि मी ह्यानेच जगते. मला असं म्हटलं गेलं की मग पैशाच्या बाबतीत घोळ होतात. म्हणजे तुम्ही आधीच विचार करून ठेवलाय ना. दुसऱ्या कोणी व्यक्तीसोबत काम करायला लागलो तर पैशाच्या बाबतीत घोळ होतात. का होतील घोळ? तुम्ही विचार केला तरच होईल ना. उलटाच समजा बिलीफ ठेवला, म्हणजे सकारात्मक बिलीफ ठेवला की मला जो मिळणारा पार्टनर आहे बिझनेस मधला, तो असा असेल की ज्याच्याशी चांगलं जमेलच आणि पुढे चांगलं होईलच, तर ती बिलीफ सिस्टीम, त्याच्यानी एक फिलिंग जी क्रिएट होते ती पण खूप सकारात्मक फिलिंग क्रिएट होते. एक्झॅक्टली, माझं हेच म्हणणं. आणि त्याच्यावर मग पैशाच्या वरच येतात ना गोष्टी सगळ्या. मग मी त्याच्यावर माझं उत्तर असं आहे, मी आज जगणे म्हणजे मी आज जगते. कारण लिटरली आपण असं पुढचे विचार करून ठेवतो सगळ्याचे. मग पुढे गेल्यावर काय होईल, मग त्याने बुडवलं तर, दॅट इज नॉट, ते करायचीच गरज नाहीये. आजचा दिवस माझ्या हातात आहे, तो मला किती सक्सेसफुल
जगायचं आहे, किती पैसे मिळवायचे आहेत, किती आनंद घ्यायचा आहे, हे आजच्या ह्याच्यामध्ये फार तर फार 8 दिवस पुढचे. ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये गेसिंग्स करण्यात म्हणजे कोण काय करेल ह्याच्यामध्ये पॉइंट नाहीये असं ह्या ह्याच्यामध्ये जगते. त्यामुळे माझं क्लिअर उत्तर आहे, की मी आज आहे, मला आज हे करायचंय, मी हे करते आणि मला जे मिळायचं ते मिळणारच आहे. कारण मी चांगलंच काम करतेय ना आणि म्हणजे मे बी असं पण आहे, की मनातून भावना पण तशाच आहेत, की कोणाचं तरी चांगलं व्हावं. काहीतरी मी जे सांगतेय त्यातून कोणाचं तरी चांगलं व्हावं. ह्या भावनेने सुद्धा आपल्याला कंटिन्युअस फ्लो राहतो. मग तो पैशाचा असू दे, मग तो ब्लेसिंग्सचा असू दे, मग तो लोकं आपल्याला चांगलं म्हणण्याचा असू दे किंवा आपल्या बरोबर असण्याचा असू दे. कुठच्याही सिच्युएशनमध्ये ह्यामुळे फ्लो खूप छान राहतो सगळ्या गोष्टी. म्हणजे सतत देत राहावं हे जे म्हणलं गेलंय ना पहिल्यापासून ते खरंच आहे. जितकं देऊ तितकं वाढतं आपल्याकडे. सो हा एक पॉइंट झाला. तर आपण फीलिंग, थॉट्स, बिलीफवर येत होतो. आता ॲक्शन्स असतात तर हेच की अतिविचार न करता जर तुम्हाला योग्य वाटतात गोष्टी तर ॲक्शन घेऊन टाकायच्या असतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये खूप विचार करत बसलं की ते कुठेतरी पुढे निघून जातं. म्हणजे तो चान्स जातो आणि त्याच्यातनं म्हणजे लिटरली स्पिरिच्युअल भाषेत बोलायचं झालं, तेव्हा मी डोळे मिटून बसले आणि मी जस्ट विचार करत होते माझ्या फर्मचं नाव काय ठेवायचं हे. लाँग बॅक 2023 मध्ये. सो डाउनलोडेड ऑप्शन एनर्जी अँड व्हायब्रेशन होता. कुठनं आला, काय आला काहीच कळलं नाही. पण अचानक हेच तू ठेव, असं मला सांगण्यात आलं. म्हणजे कुठेतरी माझ्यातलीच एनर्जी कोणतरी बोलते असं जे म्हणतो ना ते मेडिटेशनमध्ये असं झालं. आणि लिटरली मी सगळीकडे सर्च केलं नव्हतं कुठे नाव ह्या संदर्भात काम करण्यासाठी. सो आपण जेव्हा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो ना तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी मिळतात, डोक्यात क्लिक होतात आणि जर आपण त्याच्यावर वापर नाही केला ते पुढे निघून जातं. ते दुसऱ्या कोणाचे तरी म्हणजे मेडिटेट करणारे खूप आहेत जगामध्ये. दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी आयडिया येते. कोणीतरी त्याच्यातनं इम्प्लिमेंट करतं. म्हणजे अशा आयडिया असंख्य आहेत जगामध्ये. त्या अशा मन शांत झाल्यावर येतात मनामध्ये. पण आपण त्याच्यावर काम किती करतो? आपण अगदी स्वतःलाच ऐकायला नको म्हणत असतो. हेही तितकंच खरं आहे. सो स्वतःला ऐकायला शिकलं की पुढे जाणं सहज पॉसिबल होतं. सो आपण FTBA हा एक पॉइंट क्लिअर केला, की आपल्या करिअरच्या दृष्टीने खूप पॉवरफुल आहे. पॉझिटिव्ह FTBA असला, जो रोज रिपीट केला, तुम्हाला नसेल जॉब तर मिळणार. तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येत नसतील ते येणार. आणि ह्याच्यामध्ये ॲफर्मेशन हे असलं पाहिजे, मला जॉब मिळाला आहे, मी डायरेक्ट जाते. व्हिज्युअलायझेशन पॉवरफुल असलं पाहिजे. 2च गोष्टी ॲफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन. की मी त्या ऑफिसमध्ये जाते, बसते, मी हा ड्रेस घातलाय, मग माझे आजूबाजूचे लोकं कसे आहेत, इतकं हे व्हिज्युअलायझेशन असलं पाहिजे. इंटरव्ह्यूची प्रोसेस व्हिज्युअलाइज करायची गरजच नाहीये. की त्याच्यामुळे काय तुम्ही प्रोसेस व्हिज्युअलाइज करताची गरज नाही. एंड रिझल्ट पाहिजे ना आपल्याला. मला जॉब मिळाला आहे, दॅट्स इट. करिअरच्या बाबतीत FTBA असं वापरायचं आहे. सो जेव्हा आपण बिलीफ सिस्टीम बदलतो, म्हणजे आता बिलीफ सिस्टीमसाठी आपण भरपूर सविस्तरपणे चर्चा केली आणि बिलीफ सिस्टीम मनातला बदलला की मला जॉब मिळणारच आहे, की आपण म्हणलो की फिलिंग्स पण तसेच येतात आणि फिलिंग्स आल्यावर मग थॉट्स पण त्यालाच अनुसरून यायला लागतात. हे बरोबर आहे? हो, हो. बरोबर आहे. म्हणजे मला आत्ता ना तू हे FTBA सांगताना असं पहिल्यांदा पटलं की हा खरंच जादूटोना नाही आहे. पण इट इज ऑलमोस्ट लाईक जसं आपण पूर्वीच्या काळी रेडिओ असायचा आणि त्या रेडिओची प्रत्येक फ्रिक्वेन्सी असायची किंवा कारमध्ये जाताना सुद्धा जो रेडिओ असतो, एका फ्रिक्वेन्सीला एक चॅनल, दुसऱ्या फ्रिक्वेन्सीला दुसरं चॅनल. लेटेस्ट से एका फ्रिक्वेन्सीला ते बोलतायत पैशाबाबतीत, पैसे कसे कमवायचे बाबतीत आणि सकारात्मकतेने, आणि ती दुसरी फ्रिक्वेन्सी आली की तिथे दुसरंच बोलतायत की अरे आज जगामध्ये किती वाईट गोष्टी चालल्या आहेत आणि कुठे वॉर्स चालल्या आहेत आणि किती लोकं गेली वगैरे. या दोन्ही फ्रिक्वेन्सीजच वेगळ्या असल्यामुळे मनामध्ये जे फिलिंग्स येणार आहेत किंवा पुढे थॉट्स येणार आहेत ते त्या फ्रिक्वेन्सीला अनुसरूनच येणार ना. म्हणजे तू जे म्हणालीस की व्हायब्रेशनल अलाइनमेंट ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये म्हणतात, ती व्हायब्रेशनल अलाइनमेंट तेव्हाच होणार आहे जेव्हा ती फ्रिक्वेन्सी आपण खरंच ट्यून करू शकतो आणि ते बिलीफ सिस्टीमनीच होणार आहे. पण मग ॲक्शन, मग थॉट्स आले की ॲक्शन पण फार विचार न करता ती घेऊन टाकायची आणि मग पुढे त्याचा काय म्हणजे बिलीफ सिस्टीम, फिलिंग्स आणि थॉट्स समजा बरोबर असतील तर केलेल्या ॲक्शनचे रिझल्ट्स आपल्याला मिळतीलच असं म्हणायला हरकत नाही. असंच आहे. पण ना याच्यामध्ये एक प्रश्न येतोय आणि तो असा येतोय की मॅनिफेस्टेशन, मला असं वाटतं
किंवा जेवढं बघितलंय, असं लिनियर नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला हा जॉब पाहिजे, करिअर्सच्या रिलेटेड आपण शेवटचं बोललो म्हणून. एखादा म्हणेल की मला हा पर्टिक्युलर अमुक अमुक जॉब पाहिजे, या सॅलरीला पाहिजे, त्यांनी व्हिज्युअलायझेशन पण केलेलं आहे, तो इंटरव्ह्यूही देतो त्या जॉबसाठी, पण तिकडे तो सिलेक्ट होत नाही. ओके, तो सिलेक्ट होत नाही आणि कालानंतर, थोड्याशा काळानंतर त्याला जो जॉब मिळतो तो त्यांनी जो इंटरव्ह्यू दिलेला जॉब आहे त्याच्यापेक्षा कित्येक बेटर मिळतो. म्हणजे मी हे स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे त्याला अब्रॉड पोस्टिंग मिळतं किंवा तिथे वेगळीच सॅलरी ब्रॅकेट असते, मग डॉलर्समध्ये तो कमवतो, किंवा तिथे शॉफर ड्रिव्हन कार असते, किंवा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी असतात. पण जेव्हा तो पहिला इंटरव्ह्यू फेल झालेला असतो त्याच्यामध्ये नकारात्मकता अगदीच सहज येऊ शकते, किंवा तो म्हणू शकतो हे काय मॅनिफेस्टेशन, हा जादूटोनाच आहे, मॅनिफेस्टेशन तर फेल झालं. तर मग अशा वेळेला जेव्हा मॅनिफेस्टेशनचे सगळे FTBA नीट केल्यावर सुद्धा जेव्हा पाहिजे ती गोष्टी मिळत नसते, त्याच्याबद्दल तू काय सांगशील? FTBA नीट केल्यावर पाहिजे ती गोष्ट मिळतेच, पहिली गोष्ट. पण आता तुम्हाला म्हणायचंय की मी सगळ्या गोष्टी करतोय आणि ते होत नाहीये. हे जिथे होतं ना, तिथे तुमच्याच करण्यात काहीतरी असतं, किंवा युअर फिलिंग्स, तुम्ही काहीतरी फील करताय आणि तुम्ही काहीतरी एक्सपेक्ट करताय. म्हणजे तुमची अपेक्षा काहीतरी वेगळी आहे आणि तुम्ही फील काहीतरी करताय, असं होतं. जसं मी माझं मगाशी एक्झाम्पल सांगितलं. मी जॉबमध्ये होते तेव्हा, तर थोडंसं एक्सटेंडेड सांगते अजून. तर मी इथे जॉब शोधत होते. मला मोठ्या मोठ्या म्हणजे टॉप 5 कंपनीज ऑफ वर्ल्ड असं अपेक्षा होती. इंटरव्ह्यू आले होते. मला गुगल इंटरव्ह्यू आला होता. आयुष्यात कधी मी विचार करू नाही शकणार एवढं माझे 3 राऊंड झाले होते गुगलकडनं. म्हणजे आय वॉज नॉट बिलिव्हिंग की माझे झालेत राऊंड्स आणि मी क्रॅक केले होते. सिंगापूर गुगलकडनं आलं होतं मला ते. पण कुठेतरी माझी फ्रिक्वेन्सी, मी निगेटिव्ह झोनमध्ये गेले. ते तिथेच थांबलं. सिमेन्सकडनं आलं होतं. सगळे सिलेक्शन झालं, ऑफर लेटर नाही आलं. मग तेव्हा मलाही असे प्रश्न पडले होते की असं का होतंय? मग मला IT मध्ये जर करायचं तर मला मिळालं पाहिजे. म्हणजे एवढं छान गोष्टी होतायत, पण त्या पूर्णत्वास का जात नाहीयेत? देन म्हणजे मला अब्रॉड जायचं होतं. हा सिंपल होता. मी लिहित होते त्यावेळेस की आय एम इन लंडन. आय एम ऑलरेडी इन लंडन. लंडनच्या हिशोबाने. आणि मग IT मध्ये मला ते माझं फॅन्टसी म्हणू शकतो की मला लंडनला जायचंय. एवढाच विषय. बाकी तसं म्हणजे तिथे राहून करायचा जॉब. पैसे तर मिळतातच ना तिथे, त्या पाऊंडमध्ये मिळतात. सो सगळ्यात जास्त करन्सी लंडन, म्हणून रॅन्डम लंडन होतं. बाकी करत त्याच्यामध्ये काही हे नव्हतं. पण हे सगळं लिहत होते एकीकडे, अफर्मेशन करत होते. रियालिटीमध्ये काहीच येत नव्हतं त्यावेळेस. आणि मग मला असे प्रश्न पडले, बाकी बऱ्याच गोष्टी होत होत्या, फक्त तेवढी गोष्ट होत नव्हती. असं का होतंय? हा विचार मनात यायचा माझ्या. आणि मग मला, तुझं काही काम करत नाही असं घरातले पण म्हणायला लागले की उगाच तू काय लंडनला गेली नाहीयेस असं. मी म्हटलं ओके ठीक आहे, म्हणजे असेल आता काय, मला सुद्धा तेव्हा कळत नव्हतं मी काय करायला हवं. पण मी प्रयत्न चालू ठेवले. मेंटर्स होते माझे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, जे होईल ते होईल. मग मी वन फाईन डे इथल्या जॉबला रिझाईन केलंच होतं. आणि मग मला फिजिबल वे दुबई दिसला, जिथे पॉसिबल आहे मी जाणं. लंडनमध्ये मी खर्च करून जाणं जरा अवघड होतं मला. मुलीला घेऊन जाणं अवघड होतं. मला दुबई व्हेरी इझी होतं. सो मी डिसाईड केलं आणि मी दुबईला गेले. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. हे मला आल्यावर कळलं इकडे की पण म्हणजे दुबईला जाण्याचा थॉट सुद्धा आला, कारण की आता मी कनेक्ट करतो FTBA शी. एक्झॅक्टली थॉट आला. थॉट आला. आणि तिथे गेल्यावर जॉब मिळेपर्यंत काय करायचं, तर मी कोचिंग सुरू केलं. सो इट वॉज, म्हणजे मी पुस्तकच लिहायला घेतलं जानेवारीत तिथे गेल्यावर. कुठेच नामोनिशाण नाही मी हे काही करणार आहे याचा. सो तोपर्यंत तुला लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं हे हो, माहिती झालं माहिती होतं. होतं सगळं मला. कारण 15 वर्ष होतच आहे, वर्क होतंय. पण मला हवं ते वर्क व्हायला पाहिजे, हा प्रयत्न चालू होता तेव्हा. आणि मी लंडन म्हणते, मग मला दुबई का मिळते? असा विषय चालू होता. पण हे होतं त्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट होणार होती. म्हणून मी लंडनच्या ऐवजी दुबई शिफ्ट झाले. हे मला त्याच्यानंतर कळलं. कारण मी दुबईला गेले, तिथे जॉबही केला. पण मेन गोष्ट, पुस्तक हा विषय आयुष्यात कधी शक्य नव्हता आधीच्या प्रमाणे. ते मी तिथे गेल्या गेल्या लिहिलं आणि रिलीज पण केलं ऑनलाईन. आणि आत्ता मी त्याचे रिव्ह्यू ऐकते, तुमचं पुस्तक इतकं छान आहे, म्हणजे तेव्हा कोणी वाचलं पण नसेल. आता ते खूप वाचतायत लोकं, असं झालंय.
तर ते मला खूप रिव्ह्यू पण येतात त्याचे की खूप छान आहे, मग मला त्याचा खूप मदत होतीये, मी त्याच्यामधनं बरंच काही गोष्टी हे करते. सो ते झालं. आणि मग कोचिंग, त्या पुस्तकानंतर मग मी त्याचा कोर्स तयार केला आणि कोर्स सुरू केला. आणि एकही दिवस असा गेला नाही की कोणी नाहीये कोर्समध्ये. आणि माझा भाऊ, माझी आई बघते, कसली रमून करते, काहीतरी करते, असं त्यांचं चालू असायचं. उगाच काही चालू आहे हिचं. म्हणजे बिलीव्ह नव्हता ना त्यांचा की हे असं काही काम करत असतं. विश्वासच नव्हता. मग हू करून ऐकायचे ते. आणि मग एक दिवशी मग माझा भाऊ म्हणाला की नाही, तुझं हे खूप चांगलं चाललेलं दिसतंय मला. भलेही मला अजून त्याच्यातलं फारसं हे नाही, पण तू इथे करण्यापेक्षा तू पुण्यात जास्त सेफ आहेस. म्हणजे इझिली होईल तुझ्याकडनं, सगळं सेट आहे तिथे. इथे राहून जुई मग लहान आहे, मग बाबा इथे नाही, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी. मग मी इथे आले आणि फुल प्लेज विचार केला की आता मला पुढे काय करायला. समोरून दुसरे गुरु आले, म्हणजे मॅनिफेस्ट झालं की मार्केटिंग कसं करायचं याच्याबद्दल कळलं. सो ते कसं लिंक्ड होतं, सो ते माझ्या बेस्टसाठी होतं. हं. पण मला तोच एक प्रश्न आला, म्हणजे तो जो डिटूर झाला, हा. की लंडन न होता दुबई झालं हो. आणि दुबईला जाण्याचं समजा तू केलं नसतंस, तर कदाचित काहीतरी वेगळीच स्टोरी उलगडली असती. त्या डिटूरकडे समजा नकारात्मकतेने बघितलं हा असतंस. या बरोबर, नकारात्मकतेने बघितलं असतं तर वेगळं काहीतरी घडलं असतं अजून. ते खरं आहे. पण मी एका सकारात्मक विचारानेच गेले की माझ्या आयुष्यात काहीतरी आता बदल घडणार आहेत आणि खूप छान बदल घडणार. आता हे जे चाललंय ना माझं कोचिंग सुद्धा, ह्याच्या मागे सुद्धा लॉंग स्टोरी. म्हणजे मी 10 वर्ष आधीपासून मी बिझनेसमध्ये यायचंय हा विचार करतेय. कसं यायचंय, काय यायचंय मला माहित नाही, पण विचार मात्र बॅक ऑफ द माइंड कंटिन्यू चालू आहेत की माझं काहीतरी कंपनी असायला पाहिजे, माझे ग्रुप ऑफ कंपनीज असल्या पाहिजेत. आउट ऑफ नोवेअर हे विचार येत आहेत मला. ते विचार कसे मॅनिफेस्ट होतात, म्हणजे अंधुक विचार होते. क्लॅरिटी हळूहळू आली आहे त्याला, पण स्वप्न मोठीच होती पहिल्यापासून. सो ते जॉबमध्ये असताना पासून, मी 2012 जॉब सुरू झाला तेव्हापासून मी विचार करते की बिझनेसमध्ये यायचंय. आणि मॅनिफेस्ट झालं 2023 जानेवारी. सो म्हणजे ती धिस 10-11 वर्ष युनिव्हर्सनी सुद्धा घेतली, हा तो जो रस्ता आहे हा तो एक ओपन करण्यासाठी आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज देण्यासाठी. योग्यता आल्यावर ती गोष्ट मिळते असं म्हणतात ना, तसं झालं. पहिली मी कॉन्फिडंट नव्हते. गोष्टी माझ्या आयुष्यात मी एवढी जाऊन कुठे बोलेन असंही नव्हतं. तशी आधी मी बनले आपोआपच. म्हणजे कसा तो मार्ग बनला. मेडिटेशन, कोणती गोष्ट एवढी डेडिकेटली आयुष्यात झालीच नाहीये जी मेडिटेशननी केली आहे. म्हणजे मी मेडिटेशन 6 महिने कंटिन्यू जे केलं, एवढी कोणतीच गोष्ट कंटिन्युअसली केली नाहीये. सो तेही होणं होतं, म्हणजे विच वॉज फॉर गुड. हेच म्हणते की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी असतात प्लॅन्ड आपणच. आपण फक्त प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करायचे. मी त्याच्यामध्ये 2 पहिले बिझनेसही केलेत आणि ते चांगले चालू असताना बंदही केलेत. हेही झालंय. का तर दिस इज नॉट माय वे. म्हणजे हे मला काही अजून नाही, म्हणजे हे माझं आहे असं मला वाटत नाहीये. कोचिंगमध्ये येईपर्यंत असंच होतं की ठीक आहे, चालू आहे, करू शकते, पण दिस इज नॉट फॉर मी. माझा पहिल्यापासून शोध आहे, मला काय आवडतंय, मी कशासाठी बनली आहे, माझा पर्पज काय आहे, हा सतत विचार चालू होता. या सगळ्या विचारांचं उत्तर कोचिंगमध्ये मिळालंय. या डिटूर्सबद्दल ना अजून एक एक्झाम्पल असंच एकदम डोक्यात आलं. आणि एका ओळखीच्यांपैकी त्यांचे पैसे अडकलेले होते आणि बऱ्यापैकी पैसे अडकलेले होते. बिझनेसच करत होते, बिझनेस चांगला चालला होता, पण पैसे अडकलेले होते एका कस्टमरकडनं. आता आधी नकारात्मकतेने ऑफकोर्स, म्हणजे कदाचित असेल की पैसे अडकलेत असं म्हणले, पण ते पैसे जे अडकलेले आहेत ते कदाचित पूर्णतः परत आले सुद्धा नसतील, पण त्यांचा बिझनेस मात्र ग्रो होत होता. म्हणजे दुसरीकडे नवीन नवीन क्लायंट्स येत होते किंवा काही गोष्टी अशा घडत होत्या ज्या सकारात्मक होत्या. म्हणजे तुझं एक्झाम्पल आणि हे आता विचारात आलेलं एक्झाम्पल समजा घेतलं तर लक्षात येतं की तो जो डिटूर असतो, तो डिटूर खरंच नकारात्मक नसतो. त्या युनिव्हर्सनी ह्या ना त्या रूपाने तुम्हाला ते दिलेलं असतं. म्हणजे ते पैसे तिकडे अडकलेत, पण ते दुसऱ्या पद्धतीने येतील ना तुमच्याकडे. मग ते आल्यावर त्याला नाही तरी म्हणू नका, किंवा ते आले नाहीत म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये नकारात्मक तरी राहू नका. हा खूप छान असे काही पॉइंट. एक्झाम्पल्स आहेत का? हो, आता हा खूप छान पॉइंट सांगितला. ऍक्च्युली आपण आपल्या जुन्या गोष्टीच उगाळत बसतो. म्हणजे खूप जण माझ्याकडे येतात सुद्धा, आमचे असे असे पैसे अडकले आहेत, असे असे बुडले आहेत, हे मला वापस मिळवायचे. आता मला त्यांना असं सांगायचं वाटतं म्हणजे बऱ्याचदा की
कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नवीन गोष्टींकडे करणं गरजेचं आहे. ते तुम्हीच दिलेले आहेत, तुमच्या मनाने दिलेले आहेत आणि ते आता बुडलेत. सो बेटर वे, ॲक्सेप्ट इट आणि मला ह्याच्यापेक्षा जास्त कमवायचे आहेत. ह्या वेळेने गेल्यामुळे तुम्हाला जास्त मिळतात. हेही झालंय माझ्याबरोबर. 2017च्या दरम्यानी बिटकॉईनमध्ये कौतुक झालं होतं माझ्याकडनं थोडं आणि कळत नव्हतं नीट काय करायचं ते आणि एक 3 लाख रुपये घातले होते. डबल होऊन येत आहेत असं एक कुठेतरी होतं. एक कुठची तरी हे होती. 2दा मिळाले आणि तिसऱ्यांदा सगळे गेले आणि मेजर लॉस. तेव्हा मी शॉर्ट टर्म मनीमध्ये फार हे करत होते. तो एक्सपिरियन्स खूप मोठा ठरला माझ्या आयुष्यात. तिथून मी जरा मनीच्या रिलेटेड मागे यायला लागले त्याच्यामुळे, की ते लोन झालं थोडं माझ्यावर. पण माझी एकटीची रिस्क असायची. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाला मी कधी घ्यायचे नाही कारण माझं स्वतःचं हे होतं ते. पण तिथे हे कळलं मला, की त्या दिवशी मी काय ठरवलं, ठीक आहे गेलेत ना ह्याच्या तिप्पट मला मिळणार आणि मी कॉन्सन्ट्रेट त्याच्यावर करायला लागले. आय कॅन सी ना 10 काय 25 पट मिळवतेय मी आता. आणि लोन्स काहीच नाहीयेत म्हणजे असा विषय आहे. सो कायम हा माइंडसेट ठेवत गेलं ना, अजून एक ठिकाणी मी चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट केले होते. तिथं बाईच फसवून गेली. म्हणजे पैसे आलेच नाहीत परत. पण तिथेही मी माइंडसेट काय केला, की माझ्याकडे काम करण्याची क्षमता आहे. मी काम करू शकते आणि मला पैसे मिळू शकतात. सो कॉन्सन्ट्रेट ऑन न्यू मनी. हां. ओल्ड मनीवर आपण विचार करत हे माझे होते, मग ते गेले. तुम्ही निगेटिव्ह थॉट्समध्ये जाता आणि मग नर्वसनेस येतो. अरे यार! असं म्हणजे विचारांमध्ये कमकुवतता येते आपल्या, की असं झालं, मग असं व्हायला नको होतं. मग माझे पैसे सगळे गेले. त्यापेक्षा मला डबल मिळणार आहेत. ही फिलिंग कधीही चांगली आहे ना. सो मी जसं त्या फिलिंग्समध्ये आले, त्यानंतर मी बघते, की इन्स्टंट मनीसाठी सुद्धा मी एक पॉझिटिव्ह मार्ग काढला. म्हणजे लायसन्स असं म्हणतात, बिझनेस लायसन्सेस असतात ना, तर ते मी माझ्या बिझनेसकरता काढायला लागले होते. माझे डबल ग्रॅज्युएशन आहे. वेगवेगळ्या फील्डमध्ये मी ग्रॅज्युएशन केलंय. सो त्याच्यामधनं मला असं समजलं, की हे पण करता येतं, हे पण करता येतं. म्हणजे मी कायम प्रयत्न करत असायचे, की कोणत्या चांगल्या वेने मला इन्स्टंटली अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतील काम केल्यावर. तर ते मला लायसन्सचा मार्ग मिळाला. CSC सेंटर्स असं म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे. तर तसं माझ्या नावावर मी जनरल सर्च करत गेले आणि मिळालं. मग शॉप ॲक्ट, शॉप ॲक्ट काढणं, FSSI काढणं, उद्यम आधार काढणं आणि GST पण दॅट मॅटर असं. ते सगळं सगळे हे लायसन्स असतात बिझनेसचे, ते काढायला सुरुवात केली 2017मध्ये का 18मध्ये. सो नंतर मला कळलं, की मी ऑलमोस्ट 1.5 लाख रुपये वर्षभराच्या आत कमावले होते. नुसते त्याच्यावर. आणि इन्स्टंट पैसे आधी ट्रान्सफर व्हायचे आणि मग मी लायसन्स करून द्यायचे. सो इन्स्टंट मनी होता. 1,500 2,000 हजार रुपये दिवसाभरात दणादण पैसे यायचे. सो मी तो पॉझिटिव्ह वेनी जेव्हा घेतला, तेव्हा मला तसा मार्ग मिळाला, की तू हे करू शकतेस. परत मी आधी एक ह्याच्यामध्ये असायचे, कमीपणा हा एक विषय असायचा, की मी एवढी शिकलेली मग मी हे काम कसं करू? किंवा मी एवढ्या मोठ्या घरातली मग मी हे कसं करू शकते? असं एक कुठेतरी थॉट प्रोसेस होती किंचित माझ्याही मनामध्ये, की माझं सगळं चांगलं आहे घरातनं. मी हे करायचंय? असं माझंच मन मला विचारायचं. ते नाही रिअलाईज तुला मोठं व्हायचं असेल तर काही काम करायला पाहिजे. मग तो बिलीफ चेंज केला मी. तो बिलीफ चेंज झाला, तसे मार्ग अजून जास्त मोकळे झाले. मग आणि आपला बिझनेस, आपलं बाळ असंच असतं. ते 0 पासून स्टार्ट करताना सगळ्या गोष्टी यायला लागतात स्वतःला. तर कुठली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी चांगली आहे, उपयुक्त आहे असं समजा विचारलं, तर त्याचं खरं उत्तर असं असलं पाहिजे कदाचित, की जी अपॉर्च्युनिटी आत्ता समोर आहे, तीच खरी अपॉर्च्युनिटी. आणि तू म्हणलीस तसं कुठलंही काम करण्यासाठी कमीपणा वाटण्याची गरजच नाही. कारण की कदाचित युनिव्हर्सनी तो एक ब्रिज अपॉर्च्युनिटी दिल्यासारखी ती आहे, की ते जे तुम्हाला मोठं पाहिजे आहे, ते कदाचित मिळवण्याआधी हा एक छोटी अपॉर्च्युनिटी तुला आहे, की हे करून बघ. हे केलंस तर पुढच्याच पायरीसाठी तू रेडी असशील. पण मग कुठेतरी असं होतं, की डिटूर्स तर सगळ्यांच्या आयुष्यात येतात. पण अपॉर्च्युनिटीज ज्या स्वतःच्या समोर येत असतात, म्हणजे बऱ्याच मोठ्या स्पीकर्सनी, नेव्हिल गॉडर्ड आहे किंवा अनेक लोकांनी असं म्हणलं, की तुमचं FTBA बरोबर झालं, की तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटीज येत राहतील.
आणि त्या अपॉर्च्युनिटीज येत राहिल्या की ते तुम्ही करत तुम्ही पुढे जाऊ शकाल, हे आता तू प्रूव्ह केलंस. पण ती अपॉर्च्युनिटी जी समोर आली आहे, ती खरंच आपल्यासाठी योग्य आहे का? म्हणजे एक म्हणणं झालं की जी समोर आहे तीच उपयुक्त. पण ती खरंच आपल्यासाठी योग्य आहे का? हे कसं ओळखायचं? आणि हे सगळ्यांच्या वतीने विचारतोय, कारण की कोणाला करिअर्समध्ये चांगलं पुढे जायचं आहे, कोणाला चांगले जॉब्स हवेत किंवा कोणाला पैसे भरपूर कमवायचे आहेत. तर कसं ओळखायचं की आलेली अपॉर्च्युनिटी हीच खरी? आता जर तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये असाल, म्हणजे जॉब असेल फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जॉब हवा आहे, पण तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये स्टक राहिलात की मला ह्याच कंपनीमध्ये इथेच जॉब हवा आहे, ते आर लुझिंग द अदर अपॉर्च्युनिटीज ना. तुम्ही लूज करताय. दुसरीकडनं कुठून तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी आली तर ती तुमच्याकडनं निघून जाते ना. सो माझं असं म्हणणं आहे की समोरून जे काही येतंय ॲक्सेप्ट करून बघायचं. जॉबमध्ये तर हे रिस्क घेताच येतात. ऑफर लेटर घ्यायचं आणि दुसरे जॉब ट्राय करत राहायचं. म्हणजे हे मी सुद्धा एका ह्याला करत होते की ऑफर लेटर घ्यायचं, मग ते नाईट शिफ्ट असायची. नाईट शिफ्ट सांगायचे आहेत, पण नाईट शिफ्ट आहे असं सांगूनही नाईट शिफ्ट नसणारे जॉब मला मिळालेले होते. सो जर मी तो माइंडसेट ठेवून हे माझ्यासाठी योग्य नाही, मला नकोय असं मी जर म्हटलं असतं, तर मला जॉबही मिळाला नसता आणि मला पैसाही, म्हणजे अल्टिमेटली पैशासाठी सगळं असतं, तेही झालं नसतं. प्लस मी बसली ना घरी, ही एक तिसरा एक हे राहतो ना की काहीच नाही चाललंय पण आयुष्यामध्ये. याच्याच रिलेटेड मग एक प्रश्न, असं आपण म्हणूयात की एखाद्याने करिअर्समध्येच 2 जॉब इंटरव्ह्यू दिले. एक ऑफर त्याला मिळाली आणि दुसरीकडे त्यांनी जाऊन दुसऱ्या कंपनीचा इंटरव्ह्यू दिला. दोन्हीच्या ऑफर लेटर्स त्याच्या हातामध्ये आल्या आणि लेटेस्ट दोन्हीकडे सिमिलर गोष्टी होत्या. आता जसं आपण म्हटलं तसं की 2 अपॉर्च्युनिटीज तुझ्यासमोर आल्या. युनिव्हर्सने दिलं, जब देता है तब छप्पड़ फाड़ के देता है असं आपण म्हणूयात. पण ह्याच्यापैकी कुठली अपॉर्च्युनिटी खरंच तुझ्यासाठी चांगली, हे आपल्याला त्या FTBA मॉडेलनी कसं ओळखता येईल का? ओळखू शकतो का आपण? म्हणजे फॉर एक्झाम्पल असं होतं ना, कधी-कधी नवीन एक आयडिया आपल्या डोक्यामध्ये येते. बिझनेस करायचा असतो, नोकरी करायची असते, एखादी फील्ड नवीन आपण बघितलेली असते. आणि ती आयडिया डोक्यामध्ये आली की एक एक्साइटमेंट असते की त्याच्या बाबतीतचे थॉट्स आपोआप असे डाउनलोड होत असतात की असं करूयात, तसं करूयात. आणि मग ते फिलिंग एकदम पक्कं असतं की इथे मी एक्साइटेड आहे किंवा इथे मी काम आहे किंवा इथे मला नकारात्मक वाटते किंवा कधी-कधी काहीच फिलिंग येत नाहीये. तर तसं असे 2 जॉब अपॉर्च्युनिटीज आल्यावर मग कसं ओळखायचं की कुठली बरोबर आहे? तुम्हाला आतून जे चांगलं वाटेल ते, म्हणजे अगेन इंट्युशन्स. इंट्युशन्स ही गोष्ट ह्याच्यामध्ये काम करते. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमधली आहेत. ऑफर लेटर्स सिमिलर आहेत. प्रोफाईल जी असते तीही सिमिलर असू शकते. पण वर्क एक्सपिरियन्स प्रमाणे आपण ज्या माणसांशी बोलतो ना इंटरव्ह्यूच्या वेळी, त्यावेळेस सुद्धा इम्प्रेशन झालेलं असतं आपल्या मनामध्ये काहीतरी. सो इंट्युटिव्हली आपल्याला समजतं आपण कुठे गेलं पाहिजे. म्हणजे मन आपल्याला एक सांगत असतं की तू हे कर, आणि ते केलं तर ते योग्यच दिशेने जातं, आणि ते नाही केलं तर यू माइट गेट डिफिकल्टीज. म्हणजे तुम्हाला काहीतरी गोंधळ होऊ शकतात. म्हणजे छोटे-छोटे एक्झाम्पल मगाशीच मी जसं बोलत होते, की इथे येताना माझं मन मला माहिती आहे, की मी एकदा इथे येऊन गेली आहे. सो हे ए ब्लॉक आहे, हे मला माहिती आहे. पण खालच्या माणसाने मला सांगितलं बीमध्ये जा. तर त्याने मला कन्फ्यूज करून बीमध्ये पाठवलं. मी वर जाऊन आले. माझं इंट्युशन सांगत होतं तिकडे जायचंय. मी गेले तिकडे. त्या माणसाने सांगितलं. ऐकलं नाही स्वतःच्याच मनाचं. आणि देन तिथे गेल्यावर मला कळलं, की नाहीये ते. तुम्हाला इकडेच जायचंय. सो अल्टिमेटली मला असं आलं, की अरे मला हे माहिती होतं. तरी मी का त्या माणसाचे? कारण त्यांनी एवढ्या कॉन्फिडेंटली हे केलं. उगाचच फिरवल्यासारखं झालं ते, की तुम्ही इकडेच जायचंय. मग माझे इंट्युशन्स जर मी ऐकले असते, तर मी ऑलरेडी इथे झाले असते. बरोबर. पण म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा हे जे एक्झाम्पल झालं, त्याच्यामध्ये 2 विचार एका वेळेला आले. म्हणजे मला परत ते FTBA कॉन्सेप्ट खूप आवडला आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तर तिथे 2 विचार आले आणि पहिल्या विचाराने इंट्युइशन थ्रू सांगितलं, की ए ब्लॉकमध्येच आपल्याला जायचं आहे. पण कदाचित तो विचार थोडासा हळू होता. पण तिथे रिअल वर्ल्डमध्ये असलेल्या माणसाने सांगितलं, की बी ब्लॉकमध्ये जा बरं का. हा दुसरा विचार होता. तर तो जो मनातला आतला आवाज जो असतो, त्या आवाजाचं न ऐकता जे बाह्य होतं, त्याच्याकडे तू लक्ष दिलंस म्हणून तू तिकडे गेलीस. पण प्रश्न असा येतो ना, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतके सारे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येत असतात, की गाडी चालवताना रस्त्यावरती ट्रॅफिक असतो, तिथे वेगळे विचार असतात.
आपण काहीतरी फोनवर बघितलेलं असतं, त्या रीलबद्दलचे विचार असतात. आपले स्वतःचे गोल्स असतात, त्याचे विचारच असतातच. कोणाशी भांडलो असतो, तर त्याचेही विचार डोक्यामध्ये असतात आणि असे सगळे विचार घेऊन आपल्याला आतला आवाज ऐकायचा आहे. पण असं कसं होईल मग? म्हणजे हे थॉट्सचं जे पूर्ण काहूर आहे डोक्यामध्ये, ते कमी कसं करायचं जेणेकरून तो आतला आवाज वरती येईल आणि अशी अपॉर्च्युनिटी आली की आपसुकच कळेल की अरे हीच अपॉर्च्युनिटी आपली. सगळ्यात पहिलं तर हे आहेच की आतला आवाजच ओळखणं गरजेचं आहे. कारण सगळं आतूनच आहे. इंटरनल आहे. जेवढं तुम्ही आत जाल स्वतःच्या, तेवढं सक्सेस जास्त आहे. तर मन शांत केल्यामुळे ते होऊ शकतं. आतला आवाज आपल्याला ऐकू येऊ शकतो. की मी जसं म्हणते की मी आत्म्याशी कनेक्शन झाल्यामुळे मी बऱ्याचदा बोलते ते माझ्या थ्रू कोणीतरी बोलतं, असंही मला फील होतं. एनर्जीज मला साथ देतात, की मी त्याच्या फुलफिलमेंटसाठी काम करतेय. म्हणजेच आत्मा म्हणजेच देव आहे आणि तो सगळ्यांमध्येच आहे आणि सेमच आहे. प्रत्येक जण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. फक्त इच्छा व्यक्त केली पाहिजे ना, की मला तिथे पोचायचंय. नुसतंच ती पोचली म्हणजे मी नाही पोचणार असं जर म्हटलं तर नाहीच पोचणार आहेत. पण मला जर करायचंय तर ते होणार आहे माझ्या आयुष्यात. सो थॉट्स आता मी म्हटलं थॉट्स कमी कसे करायचे यावर बोलायचं झालं तर ब्रीदिंग, श्वास शांत घेणे. आता ह्याची पण आपल्याला कल्पनाच नसते की शांत घ्यायचे असतात. जनरल स्वतः ऑब्झर्व करून बघितलंय मी, सांगते बऱ्याचदा. अर्धे अर्धे श्वास असतात. छातीपर्यंत श्वास घेतला जातो. पोटापर्यंत घेतलेला श्वास पूर्ण श्वास असतो. आणि जेव्हा आपले फास्ट श्वास असतात तेव्हा बीपी पण वाढतं. हे पण तितकंच असतं. सो जेवढे स्लो श्वास घेऊ तेवढं मन शांत होत जातं. इट इज नॉट अगेन हेच म्हणजे मेडिटेशन असं नाही. मेडिटेशनचे भरपूर प्रकार आहेत जगामध्ये आणि भरपूर प्रकारे करता येतं ध्यान करणं म्हणजे. तर ध्यानामध्ये तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये चांगला असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग असेल आणि त्याच्यात तुम्ही रमताय, ते एक प्रकारचं ध्यान झालं. गाताय, गाणं तुम्हाला खूप आवडतंय, ते एक प्रकारचं ध्यान असतं. तुम्हाला आवडणारी गोष्ट करणे याला ध्यानच म्हणतात. तसं मन शांत करण्यासाठी काय आहे तर ब्रीदिंग, शांत श्वास घेणे. लाईक 20 सेकंड पर्यंत श्वास जाऊ शकतो आपला प्रॅक्टिसने. एकदम घ्यायला जाऊ नका, त्रास होऊ शकतो. पण स्वतःचा मेजर करायचा किती सेकंड्स आपण श्वास घेतो. अगदीच 2-3 सेकंद असेल इतकं फास्ट घेतात. सो माझा तो 10 सेकंड पर्यंत आहे की पूर्ण ओम जरी म्हणायचं झालं ना तरी माझा खूप मोठा असतो आणि विच इज बाय प्रॅक्टिस. हा प्रॅक्टिसने होतो. सो हळूहळू 1 सेकंद रोज वाढवायचा, 1 सेकंद रोज वाढवायचा. असं करत गेल्यावर आपण तिथे पोहोचू शकतो श्वासांच्या ह्याच्यामध्ये. सो ह्यामुळे तुमच्या मनातला आवाज तुम्हाला ऐकू यायला लागू शकतो. शांत श्वास रोज घेतल्याने. अगेन कन्सिस्टन्सी आहेच कोणत्याही गोष्टी करण्यासाठी. 21 दिवस, 21 किंवा त्याच्या पुढे 42 व्हॉटएव्हर, म्हणजे असं जास्तीत जास्त दिवस जेवढं करू. आणि श्वास तर आपला मेनच भाग आहे ना आयुष्याचा. ते असतील तर सगळं आहे. म्हणजे जितका निवांत श्वास घेण्याची आपण प्रॅक्टिस करू, त्याच्यानी आपल्या विचारांचा वेगसुद्धा कमी होऊ शकतो आणि त्याच्यानी इंट्युशन किंवा कमी होतोच आणि त्याच्यानी आतला आवाज ऐकू येऊ शकतो. कधी कधी ना असे अपॉर्च्युनिटीजबद्दल बोलताना असे अनेक साईन्स आपल्याला युनिव्हर्स देत असतं. म्हणजे कधी मिरर नंबर दिसतो, 11-11 दिसतो, कधी 10:10 झाली असे घड्याळामध्ये दिसतं किंवा अचानक असा एक फुलपाखरू येऊन जातं ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह साईन आहे. ह्या साईन्स खरंच असतात का? हो, प्रायमरी लेवलला येस. म्हणजे मीही हे फॉलो केलं होतं. जेव्हा याचा वापर कसा करू शकतो तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या हां, आता 1111 हा जो विषय आहे ना, म्हणजे असे सगळेच नंबर दिसतात बेसिकली. जेव्हा आपण रिपीटेड नंबर बघतो ना, सो तुम्ही ते करेक्ट वेने जात आहे. असं एनर्जीज आपल्याला हे सांगत असतात, की तुम्ही जो विचार करताय तो बरोबर आहे, गो अहेड विथ इट. असे रिपिटेटिव्ह नंबर आणि सगळं पुढे चांगलं होणार आहे असाही त्याचा अर्थ असतो रिपिटेटिव्ह नंबर असल्यावर. फुलपाखरू दिसलं की गोष्ट सक्सेसफुल होणार आहे. म्हणजे असं सुद्धा मॅनिफेस्ट केलेलं आहे मी, की मला आता डोळे बंद केलेत, मला फुलपाखरू दिसतंय. असं थोड्या वेळात फुलपाखरू समोरून आलंय, म्हणजे आउट ऑफ नोवेअर, म्हणजे असंही होतं. सो मला सांगायचा मुद्दा हा आहे, की आपलं फीलिंग्स ज्या असतात ना, त्या एनर्जेटिकली कुठेही पोहोचू शकतात. अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा आणि माणसामध्ये सुद्धा.
तुम्ही जर एखाद्या माणसाच्या बद्दल मनातून फील करत असाल, त्या माणसापर्यंत पोहोचता तुम्ही. हे मी स्वतः खूप अनुभव घेतलेला आहे. आम्ही एक छान एपिसोड केला होता इनोटॉक्सवरती आणि त्याचं नाव आम्ही टेलिपॅथीबद्दलचा तो होता. आणि टेलिपॅथीबद्दल तिथे हाच विषय डिस्कस झाला. मंजिरी लाटे म्हणून ज्या टेलिपॅथीच्या एक्सपर्ट होत्या त्यांनी आम्ही तिथे तोच प्रयत्न केला की समजा मनातून आपण एखाद्याला विचार पाठवायचा प्रयत्न करत असू शकतो, तर तो खरंच पोचतो त्याच्यापर्यंत. आणि मगाशी आपण ते मिरर नंबर्स किंवा फुलपाखरूबद्दल बोललो ना, असं करता येऊ शकतं का? किंवा मी कुठेतरी वाचलं होतं की ती व्यक्ती काय करायची, म्हणायची की मी समजा बरोबर दिशेने जात असीन तर मला एक मिरर नंबर दाखव किंवा मला एक फुलपाखरू दाखव. म्हणजे कुठेतरी आपल्या थॉट्सनी, आपल्या इंटेन्शननी त्या एनर्जीला आपण बोलवून घेतोय. हे हे वर्क होतं. मी सुद्धा सांगते आता याच्याबद्दल. मीही असं करते. जेव्हा मला कन्फ्युजन स्टेट ऑफ माइंड असतं, आता मी काय करू याच्यापुढे? मग मी डायरेक्ट युनिव्हर्सशी म्हणजे देवाशी बोलणं, युनिव्हर्स असं म्हणते. माझ्यासाठी जे योग्य आहे ना ते होऊ दे, असं म्हणते. परत मी होपोनोपोनो पण म्हणून टाकते त्याच्याबरोबर. आणि गोष्टी ज्या योग्य असतात त्या समोरून येतात आणि वर्कआउट होऊन जातं माझ्यासाठी. हे प्रत्येक वेळी मला हे हवंय, तर हे होण्यासाठी जे म्हणजे मला आत्ता ही साईन दाखव असं म्हटलं की मला साईन दिसते लगेच. म्हणजे मी हे केलंय, करून बघितलेलं आहे याच्या आधी की मला आज असं असं होणार आहे, ह्याची मला काहीतरी साईन पाहिजे. खरंच साईन येते त्याच्या संदर्भात. सो हे खूप छान काम करतं, हे मी बघितलंय. मनात विचार करून बघितला, असं झालं तर असं व्हायला पाहिजे. मग असं सुद्धा इन जनरल मी थॉट स्वतःला दिला ना, तरीही ते खरं होऊन जातं. पण म्हणजेच काय, मी टेस्ट करते युनिव्हर्सला की हे होतं का खरंच, असं ते त्याचा अर्थ आहे मागचा त्याचा. एक्सपेरिमेंट्स आहेत ना, मग हे झाले तर एखाद्याचा विचार म्हणजे आपण मागच्या एपिसोडमध्ये खरंच आपण किती छान टेक्निक्सबद्दल बोललो, होपोनोपोनो प्रेयरबद्दल बोललो, त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशनबद्दल बोललो, ग्रॅटिट्यूडबद्दल बोललो, जर्नलिंगबद्दल बोललो. तो एपिसोड जे पहिल्यांदा बघतायत ते बघतीलच. पण हे तुम्ही करत असताना ह्या सायन्ससुद्धा समजा तुम्हाला युनिव्हर्सनी दिल्या तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामध्ये खात्री पटू शकते. चल अजून एक एक्सपेरिमेंट. आपण जेव्हा रिसर्चच्या वेळेला बसलो होतो तेव्हा तू एक लॅडर एक्सपेरिमेंट सांगितला होतास. तो सांग ना सगळ्यांसाठी. सो नेव्हिल गोडार्डचं लॅडर एक्सपेरिमेंट. आता लॅडरमध्ये हे सुद्धा मी त्यावेळी करून बघितलेलं आहे. लॅडर एक्सपेरिमेंटमध्ये कसं होतं की हे तुम्हाला करायचं नाहीये, पण त्या 10 पायऱ्या डोळे बंद करून चढायच्या आहेत. स्वतःला प्रत्येक वेळी सांगायचे मला चढायच्या नाहीयेत आणि एक पायरी चढायची, मला चढायचे नाहीये आणि एक पायरी चढायची. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचता तेव्हा तुमचं गोल पूर्ण होतं. असं लॅडर एक्सपेरिमेंट आहे. आणि तो मी सक्सेसफुली तेव्हा केला होता. मी जॉबसाठी करत होते. मला जॉब मिळाला पाहिजे, मला मिळाला पण. पण ही इंटरेस्टिंग गोष्ट होती. मला खूप कळत होतं म्हणून नव्हते करत, ते सांगितलंय त्यांनी, मग करून बघूया. पण तो जमला, हे मला म्हणायचंय. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी असंही एकदा सांगितलं होतं ना की लॅडर एक्सपेरिमेंट करताना तुम्ही मनामध्ये असा थॉट आणायचा की मी लॅडर चढतोय का मी लॅडर चढणार नाहीये, असा उलटा थॉट आणायचा आणि चढायचा प्रयत्न करायचा. आणि तुम्ही 3 दिवसामध्ये ते होतं. कसं होतं असं खरं? आता इच्छा जोरदार असेल तर होतं. इच्छा जोरदार असेल म्हणजे युनिव्हर्स ते करून आणतो, त्याच्यातलं आहे. फिलिंग इज द सिक्रेट हे त्यांचंच पुस्तक आहे. त्यामुळे ते सुद्धा सगळ्या गोष्टी फिलिंग्सलाच महत्त्व देतात की भावना जेवढ्या तुमच्या स्ट्रॉंग, तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यात गोष्टी स्ट्रॉंगली मिळणार. याच्याने मला काय वाटतं माहिती आहे का, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन बद्दल म्हणजे आपण आत्तापर्यंत ऐकलं होतं की कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी यू वर्क हार्ड. ठीक आहे, नो डाऊट ॲक्शन्समध्ये तो पार्ट आलाच FTBAच्या आपल्या मॉडेलमध्ये की तुम्ही ॲक्शन करा, कृती करा, सातत्याने करा, रेग्युलरली करा, म्हणजे ते तुम्हाला मिळेलच. पण त्याच्यापेक्षा जास्ती तुमची इमॅजिनेशनची शक्ती जितकी चांगली होऊ शकेल, जितकं तुम्ही स्मार्ट व्हिज्युअलायझेशन करू शकाल, तितकं तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडे धावत येणार आहे. म्हणजे त्या कॅनन डॉलोरेस नावाच्या एका व्यक्तीने अजून एक सांगितलं होतं की गाडी हवी आहे ना, ते त्यांच्या एका स्टुडंटनी गाडी हवी आहे म्हणून मॅनिफेस्टेशन केलं आणि ती जी गाडी मिळाली पण गाडीच चालत नव्हती. तर त्या म्हणाल्या की गाडीसाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन केलं, पण तुम्ही समजा अजून जास्ती स्पेसिफिक असतात की अशी गाडी पाहिजे, या गाडीने मी व्हिज्युअलाइज करताना डोंगराच्या साईडनी जो रस्ता आहे त्याच्याने जातोय किंवा बीचच्या रस्त्याने जातोय, तर ती चालणारी गाडी तरी मिळेल ना. म्हणजे व्हिज्युअलायझेशन हॅज टू बी स्पेसिफिक ऑल्सो. असे काही एक्सपिरियन्सेस आहेत का? येस. आता एक्सपिरियन्सेस ॲज सच बी क्लिअर अबाउट, म्हणजे क्लिअर असू तर त्या गोष्टी होतात.
चालणारी गाडी बरोबर आहे, की पूर्णपणे गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजेत, की मला एखादी गोष्ट पाहिजे, तर ती पूर्णपणे तुम्ही जर पाहिली, तर ती तशी होणार आहे. म्हणजे डिटेल केलं तर. लाइक ह्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर फॉलोअर्स बेस म्हटलं तरी Instagram फॉलोअर व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टीत FTBA अगेन तिथेही येतं. सो मी जस्ट इंटेन्शन देते गोष्टीवर. आता 30K झाले. नाऊ आय एम मूव्हिंग टुवर्ड्स 1,00,000 100K असं आहे. सो ह्याच्यामध्ये सुद्धा जशी मी फिलिंग आणेन तसं ते वर्कआउट होत जाणार आहे. आणि त्याच्यासाठी मी कामही तसंच करते. सो ते जे आहे ना, की मी व्हिज्युअलाइज काय करते त्याच्यानंतरचं सेलिब्रेशन, की मला हे मिळालंय, हे असं झालंय, असं काम करते. सो मी पूर्णपणे ते व्हिज्युअलाइज करते, की ह्या गोष्टी अशा झाल्यात. आय एम नंबर 1 कोच इन द वर्ल्ड. हे अफर्मेशन आहे. सो अल्टिमेटली त्याच्याकडे वाटचाल होऊ लागते, आपोआप होऊ लागते. आपल्याला काहीही करायची गरज पडत नाही. ते कसं होणार हा माझा कन्सर्नच नाहीये. ते युनिव्हर्स देत जातं आणि ते पुढे कदाचित होतच जातं. सो कुठेतरी असंही वाटतंय की वर्किंग स्मार्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन नीट तर केलंच पाहिजे. पण मगाशी जो आपण पॉईंट बोललो की FTBA केल्यामुळे जे मनातले विचार आहे ते ऐकण्याचं म्हणजे वी शुड ऑल्सो बी एबल टू लिसन डीपली अँड व्हिज्युअलाइज क्लिअरली, ज्याच्याने लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे फार पटापट होऊ शकतं. आता एक शेवटचा पॉईंट, तो म्हणजे हा खरंच कॉन्व्हर्सेशन खूप सविस्तर असं झालं आहे. आपण पहिल्या एपिसोडमध्ये सगळ्या टेक्निक्सबद्दल बोललो आणि ह्या एपिसोडमध्ये आपण असं बोललो की मॅनिफेस्टेशन्स जे लोकांचे पूर्ण होत नाहीत ते कदाचित पूर्ण होत नाहीत असं नाही आहे, ते डिटूर्स असू शकतील, पण त्यांनी FTBA वापरलं तर त्यांचे मॅनिफेस्टेशन्स खरंच पूर्ण होऊ शकतात. तर मग अशी लोकं असतील ज्यांना ऑलरेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे, तुझे एवढे पॉडकास्ट बघितले आहेत आणि ते ऑलरेडी मॅनिफेस्टेशनच्या जर्नीवरती आहेत, पण त्यांचं मॅनिफेस्टेशन कुठेतरी अडलं असेल, त्यांच्यासाठी काय संदेश असेल? कन्सिस्टन्सी. म्हणजे आता अडलंय म्हणजे काय, तर कुठेतरी परत तुम्ही तुमच्या निगेटिव्ह थॉटमध्ये, म्हणजे मला ना असे प्रश्न विचारतात, मी तुमच्याकडे 10 दिवस हे केलं. पेशन्स नसतो. थोडासा पेशन्स असण्याची पण गरज असते. ते वर्क होत आलंय आणि तुम्ही स्वतःला निगेटिव्ह थॉट दिला, सगळं मुसळ केरात, असं होतं ते. सो हे कधी होणार ह्या भावनेमध्ये गेलं ना, ही भावना पण रिलीज करणं गरजेचं असतं. मी हे सांगते सगळ्यांना. हां, EFT सुद्धा म्हणजे दॅट मॅटर. हो. सो मला हे काम करत नाहीये असं मला सांगत येतात लोकं. मग हे काम तुम्ही जे मला सांगताय तेच तर रिलीज करायची गरज आहे तुम्हाला. असा विषय आहे. सो मी हेच सांगते, की तुम्हाला जर असं वाटतंय ही भावना रिलीज, एवढंच करा तुम्ही. तुम्हाला इमिजिएट माझं ना खूप डोकं दुखतंय आणि मग ते थांबतच नाहीये. ही पण एक भावनाच आहे ना. मी सगळे प्रयत्न केले पण काहीच होत नाहीये. ही पण एक भावना आहे. म्हणजे कुठल्याही फिलिंगमध्ये गरजेपेक्षा जास्ती गुंतून न जाणे आणि ते फिलिंग आपल्यामध्ये नकारात्मक आलंय हे लक्षात घेऊन त्याला कुठल्या तरी टेक्निक वापरून पटकन त्याच्या पल्ल्यावर जाणे, सो दॅट तुम्ही ते तुमच्या सिस्टीममध्ये रेजिस्टर करत नाही. ती पण एक सिक्रेटच झाली ना लॉ ऑफ अट्रॅक्शनची. कारण की एक कुठल्या तरी एकाच अशा मोठ्या कोचनी म्हटलं होतं की समजा एखादा विचार तुम्ही काही सेकंदांसाठी, ते सेकंद किती मला आठवत नाही आहेत, पण साधारण 17 सेकंदासाठी समजा तुम्ही सातत्याने विचार करत राहिलात तर तो विचार तुमच्या मनामध्ये घर करायला लागतो आणि ते खरं व्हायला लागतं. त्यामुळे इतकी छोटी विंडो असते म्हणजे बघायला गेलं तर. आणि त्याच्यात एक RAS रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम, ते एखाद्या विषयाबद्दल आपण ज्या, म्हणजे आता कारचंच एक्झाम्पल, जर मी मर्सिडीज बघितली आहे, मला घ्यायची आहे, मी विचार खूप स्ट्रॉंग थॉट आहे माझ्या की मला घ्यायची आहे, तर मला सगळीकडे त्याच गाड्या दिसायला लागतात. कारण आपले न्यूरॉन्स तशा पद्धतीने कनेक्ट होतात. मेंदूमधल्या ज्या प्रोग्रामिंग असतं, मग तुम्हाला फिल्टर करून तुम्हाला प्रत्येक वेळी तेच दाखवलं जातं. त्या प्रोग्रामिंगमुळे तुम्हाला रस्त्यावर दिसणार, तुम्हाला पेपरमध्ये दिसणार, तुम्हाला ऑनलाईन दिसणार, सगळीकडे फक्त मर्सिडीज दिसणार. सो दिस इज हाऊ RAS सिस्टीम वर्क्स. सो हाही एक महत्त्वाचा भाग आहे जो इमोशन्स फिल्टर करतो.
जो क्लॅरिटी देतो आणि तुम्हाला काय पाहिजे तिथे नेऊन सोडतो, भावना पॉझिटिव्ह करतो, इमोशन स्ट्रॉंग. ही RAS सिस्टीम म्हणजे मेंदूमधले जे न्यूरॉन्स आहेत ते बरोबर कनेक्ट करत असतात. ही सिस्टीम आपल्या निगेटिव्ह थॉट्ससाठी सुद्धा काम करत असेल ना, की समजा आपण म्हणलं की माझ्याशी ना सगळीच लोकं वाईट वागतात, तर मग खरंच जे आतमध्ये आहे तेच बाहेर एक्सप्रेस होत असेल ना, कारण की मेंदू तेच दाखवतं. ही लोकं हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. हे न्यूरॉन्स प्रोग्रामच आपण बनवतो ना. एखाद्या वेळी एखादी गोष्ट चुकीची झाली, आपण रिपीट करत जातो, रिपीट मोडवर असतो. मग चुकीची रिपीट करण्यामध्ये लोकांना जास्त मज्जा येते आणि तेच मग प्रोग्राम होतो ना आणि तेच खरं होतं. म्हणून मी असं म्हणते, की जे पाहिजे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. आता एक जण आहेत, मला इथेच राहायचं आहे, ह्याच ब्रँचला जॉब करायचा आहे. तर त्या उलटंच बोलतायत, की मला दुसऱ्या ब्रँचला जायचंच नाहीये. सो दिस इज कॉन्ट्राडिक्टरी. फोकस जे पाहिजे त्याच्याकडे पाहिजे. वेअर यू फोकस इट एक्सपांड्स. व्हेअर यू फोकस इट एक्सपांड्स. आय थिंक ह्या विचाराने ना खरंच या डिस्कशनला एक पूर्णत्व असं आलं. व्हेअर यू फोकस इट एक्सपांड्स. हाच विचार देऊयात का आपण आजच्या एपिसोडमध्ये या ऑडियन्सला. खूप सुंदर डिस्कशन झालं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आज थोडंसं अजून जास्ती कळलं असं लक्षात आलं. आता इनोटॉक्सच्या ट्रॅडिशनप्रमाणे आपल्या व्ह्युअर्सना काहीतरी एक शब्द द्यायचाच आहे. मागच्या वेळेला मनाच्या मनी असं दिलं होतं आपण. आज काय देऊयात? आत्ता म्हणला तोच हा खूप बेस्ट आहे. व्हेअर यू फोकस इट एक्सपांड्स. व्हेअर यू फोकस इट एक्सपांड्स. म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं झालं तर तुम्ही जिथे लक्ष द्याल ती गोष्ट वाढत जाणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ते लक्ष द्याल ती वाढत जाणार आहे. व्हेअर यू फोकस इट एक्सपांड्स हा एपिसोड पाहिल्यानंतर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा आणि हा एपिसोड कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. म्हणजे माधुरी मॅडम त्याचं उत्तरंसुद्धा काही प्रश्नांची तुम्हाला देऊ शकतील. त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं हे पण डिटेल्स आम्ही तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहेत. आणि इनोटॉक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आता तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे पुढचा एपिसोड आमचा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तो नोटिफिकेशन्समुळे समजेल आणि त्या एपिसोडचा आनंद तुम्ही देखील घेऊ शकाल. थँक्यू.